तर पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानासारख्या संवेदनशील ठिकाणी राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसनं आंदोलन केलं। दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते पंतप्रधानांच्या घराबाहेर आंदोलन करतायत म्हटल्यावर सरकारनं चर्चेसाठी मंत्र्यांना धाडलं। जंतर मंतरवरच्या आंदोलकांशी चर्चा टाळणारं सरकार राहुल गांधींशी चर्चेला एवढ्या लवकर कसं तयार झालं असा प्रश्न आम आदमी पार्टीनं उपस्थित केलाय। तसंच ही राजकीय जुगलबंदी असल्याचा आरोपही केलाय। एकीकडे सगळे विरोधक कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देत असताना काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये कसं तू मैं सुरू आहे बघूया। जवळपास महिनाभरापासून नवी दिल्लीतल्या जंतर मंतरवर उपोषण सुरू आहे। प्रमुख मागणी आहे नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा। राहुल आणि प्रियंका गांधींसह काँग्रेस खासदारांनी पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर मंगळवारी 3 तास ठिय्या मांडला। मागणी तीच, नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा। मात्र सरकारनं राहुल गांधींशी चर्चा करण्यासाठी जी तत्परता दाखवली तीच तत्परता महिनाभरापासून जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीशी चर्चा करण्यासाठी का दाखवली नाही असा प्रश्न अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पार्टीला पडलाय। दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि आपच्या नेत्या आतिशी म्हणतात, हे खरंच आश्चर्यकारक आहे। सीजेपी आणि सोनम वांगचुक जंतर मंतरवर महिनाभर आंदोलन, तरीही मोदी सरकार चर्चा करायला तयार नाही। राहुल गांधी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याची परवानगी, अवघ्या 1 तासात मोदी सरकारकडून चर्चेची प्रक्रिया सुरू। वा, काय जुगलबंदी। आता आतिशी यांना उत्तर देण्यासाठी काँग्रेसच्या श्रीनिवास यांनी देखील एक्स पोस्ट केली आहे। हे तुमच्यासाठी निश्चितच खूप वेदनादायक ठरलं असेल, आम्ही ते समजू शकतो। भाजपसोबत सुरू असलेली तुमची जुगलबंदी फसली म्हणूनच का? आम आदमी पार्टीच्या संजय सिंग यांनी कालच्या पंतप्रधान निवासस्थानाबाहेर राहुल गांधींनी केलेल्या आंदोलनावरून गंभीर आरोप केलाय। कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन कमजोर करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी घराबाहेर राहुल गांधींना आंदोलनासाठी बसवलं, अशी खळबळजनक पोस्ट संजय सिंग यांनी केली आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे त्यासोबत सपाच्या खासदार डिंपल यादव यांनी विद्यार्थ्यांच्या जंतर मंतर इथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला। मात्र अजूनही राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी जंतर मंतर आंदोलनापासून दोघेही दूर आहेत। विद्यार्थ्यांवर जेव्हा कारवाई झाली तेव्हा राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर मोठं आंदोलन केलं। त्यामुळे कॉकरोच जनता पार्टीने ज्या मुद्द्याला जन्म दिला त्याच मुद्द्यावर आता सरकार विरोधात काँग्रेस एक समांतर लढा उभा करतंय का, असा सवाल उपस्थित होतोय। राहुल गांधींनी आज पुन्हा स्वतंत्र पत्रकार परिषद घेत सरकारवर हल्लाबोल केलाय। धर्मेंद्र प्रधान मिनिस्टर, सबसे पहले आप सिंबल को हटाइए। तो इन लोगों पर जिन्होंने वायलेंस किया है, हिंसा की है, इन पर एक्शन होना चाहिए। यह स्टूडेंट्स की दूसरी मांग है। और तीसरी मांग, जो इस पूरे सिस्टम को चलाते हैं उनको स्टूडेंट्स से अपोलोजाइज करना चाहिए रिस्पेक्टफुली। एकीकडे आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये तू मैं सुरू असताना उद्धव ठाकरेंनी सर्व विरोधकांना एक सल्ला दिलाय। मला असं वाटतं की आता सर्वांनीच तुझं माझं करण्यापेक्षा आपलं म्हणून या देशाच्या आणि मुलांच्या मागे उभं राहिलं पाहिजे। मला असं वाटतं की आता सर्वांनीच तुझं माझं करण्यापेक्षा आपलं म्हणून या देशाच्या आणि मुलांच्या मागे उभं राहिलं पाहिजे। नीट पेपरफुटी प्रकरणानंतर सोनम वांगचुक आणि कॉकरोच जनता पार्टीनं सुरू केलेल्या आंदोलनामुळे जनतेच्या मनात सरकार विरोधात भावना निर्माण झाली आहे, याची विरोधकांना जाणीव झाली आहे। मात्र त्या भावनेला लाटेचं स्वरूप देण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं आहे। मात्र संधी असताना एकमेकांचे पाय खेचायचे आणि वेळ निघून गेल्यावर विश्लेषणासाठी एकत्र यायचं, ही परंपरा विरोधकांकडून यावेळीही पाळली जाताना दिसते। वेदांत नेपसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली।